भारतीय जनता पार्टी ज्या ज्या ठिकाणी लढत आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार पूर्ण क्षमतेने निवडून येतील, 51% मतं घेऊन निवडून येतील ही तयारी भारतीय जनता पार्टीची केलेली आहे। आमच्या पक्षावर जनतेचा विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ। पिंपरी चिंचवड असो की पुणे असो, भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल आणि नंतरही निवडणुकीनंतरही समजा काही चर्चा करता आला, आम्ही शिवसेनेची चर्चा करू, याच्याशी चर्चा करू, पण निश्चितपणे आम्ही जिथे लढतो आहे तिथे ताकदीने लढू, 51% मतं घेऊन निवडून येऊ। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान आपला मित्र पक्ष आहे, युती पण झाली, मात्र त्यांनी जेवढ्या युतीत त्यांना नाही, मी त्याच्याकडे जाणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता मी रवी राणाकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार त्यांनी उभे केले आहे ते परत घेण्याची विनंती मी त्यांना करणार आहे। भाजपची अपेक्षा त्यांनी परत घ्यावी। मी जाणार आहे, स्वतः जाणार आहे आणि मी रवी राणाशी चर्चा करणार आहे। मुंबई महानगरपालिकेत भाजपचे दत्ता केडुसकर यांच्या पत्नी शिल्पा केडुसकर यांनी भाजपचे नकली एबी फॉर्म जोडल्याची मुंबई भाजपच्या मी आता तिथली माहिती घेतली ना, तिथले आशिष शेलारजी आणि आमचे अमित साठमजी त्यावर चर्चा करतील। 2015 दुराळा आहे, मुख्यमंत्री 40 ते 50 सभा घेणार आहे, तुमच्या मोठ्या संख्येनं सभा असणार आहे, काय सांगणार? नाही, आम्ही माननीय मुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातील, काही ठिकाणी मी जाईल, काही ठिकाणी आमचे अध्यक्ष जातील, आमचे स्टार प्रचारक जे आहे ते जातील। यावेळी मात्र 100% आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीमध्ये पूर्ण झोकून घेणार आहे आणि आमची सर्वांची जबाबदारी आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माननीय गडकरी साहेबांनी आम्ही विनंती केली आहे, त्यांनी वेळ देण्याची विनंती केली आहे, सर्वांनाच विनंती केली आहे। आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते सर्व निवडणुकीमध्ये दिसतील। 2026ला तुमचा महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काय तुम्ही संकल्प करणार आहे? 25 मुलं अनेक मोठे निर्णय तुम्ही घेतले। आता जे निर्णय घेतलेले आहे, जवळपास 50, 52, 53 निर्णय घेतलेले आहेत, त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली करणे, जसं मुख्यमंत्री पानन रस्ते योजना, मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना, आता प्रत्येक एसडीओला आम्ही तिथलं सचिव केलेला आहे, आमदारांना अध्यक्ष केला आहे। या ठिकाणी योजना चालू करणे, तुकडेबंदी कायद्याने जे 60 लाख परिवाराला फायदा आला तो परिवाराला झाला की नाही झाला याची उजळणी करणे। महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये आमचं महसूल खातं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान करणार आहे, ज्यामध्ये एका जिल्ह्यातल्या सर्वच योजनाला घेऊन त्या जिल्ह्यात 10,000 हजार 15,000 नागरिकांना पट्टे वाटपापासून तर पांधन रस्त्यापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून लाभ आम्ही देणार आहोत। मी स्वतः दिवसभर त्या जिल्ह्यात राहणार आहे आणि राहून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानातल्या संपूर्ण लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना महसूल खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण मदत लोकांना मिळाली पाहिजे हे करणार आहे। दुसरं जे क्लिष्ट कायदे आहे MLRC कोडमध्ये, जे जमाबंदी आयुक्ताकडे आता मोजणी विभाग आहे, आमच्याकडे मोजणी ही किती लवकर होईल ती 15 दिवसात झाली पाहिजे अर्ज केल्याच्या। मुद्रांक खात्याकडे 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन, कुठेही रजिस्ट्री करता आली पाहिजे। आणि आमचं जे खातं आहे महसूल कोर, या महसूल कोरमध्ये महसुली अधिनियम जे कालबाह्य झालेले आहेत, नवीन कायदे आणण्याची गरज आहे, ते कायदे आम्ही आणणार आहोत, जेणेकरून जनतेला तहसीलदार एसडीओच्या कार्यालयात जायची गरज नाही, घर बसल्या जनतेला आमचं खातं त्यांचा संपूर्ण अधिकार प्राप्त करून देणार आहे। आणि शेवटचं प्रामुख्याने या वर्षी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड, म्हणजे फ्लॅट स्कीममध्ये राहणाऱ्या घरांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय, आता यांच्याकडे रजिस्ट्री आहे फक्त प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, त्यामुळे जेवढे बिल्डिंगमध्ये लोक राहत असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देणे हाही एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेणार आहे। आणि सोबतच या राज्यामध्ये मायक्रो झोनिंग करणार आहे।